ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही बातम्या। कोल्हापूर अंबाबाई देवीचं उद्या दर्शन बंद राहणार असल्याचं कळतंय। नवरात्रीच्या निमित्तानं मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत दर्शन बंद राहील। सरस्वती मंदिराशेजारील उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। त्यामुळे जे भाविक आता या क्षणाला कोल्हापूरमध्ये आहेत किंवा कोल्हापूरमध्ये पोहोचतात किंवा उद्या कोल्हापूरमध्ये जाऊन दर्शन घेण्याचं प्लॅनिंग करतायत त्यांनी ही बातमी जरूर बघावी, जरूर लक्षात घ्यावी। याचं कारण असं आहे की कोल्हापूर अंबाबाई देवीचं मंदिर उद्या बंद राहणार आहे। याचं प्रमुख कारण असं आहे, बरोबर 22 तारखेला घटस्थापना होते आणि त्यापूर्वी आता मंदिराची स्वच्छता असेल, त्याची पूर्वतयारी असेल, या अनुषंगाने गाभारा उद्या स्वच्छ करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे सकाळी 9 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत अंबाबाईचं दर्शन बंद राहील। आता आणखीन एक मोठी बातमी आहे मोनोरेलच्या संदर्भातली। मोनोरेल काही काळासाठी बंद केली जाणार आहे। मोनोरेलच्या बाबतीत आता नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं जाणार असून त्यासाठी मोनोरेल काही काळाकरता बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलाय। गेल्या 2 महिन्यात मोनोरेल 2दा बंद पडली आणि त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आलेला होता। त्याच पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञान अंतर्भूत केलं जाणार आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, तसं बघायला गेलं तर मोनोरेल म्हटल्यानंतर गेल्याच काही कालावधीत ज्या पद्धतीने प्रवासी त्यामध्ये अडकले आणि रेस्क्यू करण्यात आलेलं होतं तो क्षण खरं तर डोळ्यासमोर येतो। पण आता मोनोरेलच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत अपडेट करणं फार आवश्यक आहे। काय नेमकं केलं जातंय? आपल्याला माहिती आहे की कालच्याच मोठ्या पावसामध्ये पुन्हा एकदा मोनो बंद पडली होती। 17 प्रवाशांना काल फायर ब्रिगेडच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं होतं आणि सुखरूप ते बाहेर आले होते। थोड्या वेळातच त्यातलं AC आणि लाईट व्यवस्था जी आहे ती सुरळीत झाली होती आणि नंतर ती मोनो 2 तासांनी तिला स्वतःच म्हणजे तिला टो करून न्यायची गरज पडली नाही, ती सुरू झाली आणि त्यानंतर ती वडाळा डेपोमध्ये नेण्यात आली। परंतु हा दुसऱ्यांदा प्रकार घडलाय। गेल्या वेळेला आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणावर प्रवासी त्यामध्ये अडकले होते आणि अशा वेळेला ती बंद पडली, तिला उतरण्याचा किंवा तिला संरक्षक म्हणून असा दुसरा कुठलाही पर्याय नसतो। अशा वेळेला थेट फायर ब्रिगेडला बोलवून नागरिकांना बाहेर काढावं लागतं। गेल्या वेळेला तर AC सुद्धा बंद होता, त्यामुळे नागरिकांनी अखेर काचा फोडल्या होत्या, हे आपण सगळं बघितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी मोनोचं जे तंत्रज्ञान आहे ते अपडेट करण्याची वेळ आलेली आहे असं वारंवार बोललं जात होतं। गेल्या काही महिन्यांपूर्वी असं सांगण्यात आलं होतं की मोनोमध्ये नवीन रेक जे आहे म्हणजे नवीन ट्रेन ज्या आहेत त्या दाखल केल्या जाणार, तब्बल 10 ट्रेन ज्या आहेत त्या दाखल होतील असं बोललं जात होतं। तर हे काही नवीन तंत्रज्ञान जे आहे ते आत्मसात करण्यासाठी मोनोरेल काही काळासाठी बंद केली जाणार आहे। एकदा हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात झालं की मोनो पुन्हा सुरू केली जाणार आहे, परंतु तोपर्यंत काही काळ अजून MMRDAच्या वतीने हे सांगण्यात आलेलं नाही की ती किती काळ असेल। परंतु तुर्तास तरी जी माहिती मिळते लवकरच त्या संदर्भातलं एक नोटिफिकेशन काढून मोनोरेल ही काही काळासाठी म्हणजे तिच्या सगळ्या सेवा या काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज की हैदराबाद गॅझेट आधारावर GRच्या विरोधात छगन भुजबळ समर्थक मैदानात आले। हायकोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे। समता परिषद पदाधिकारी सदानंद मंडलिकांनी याबद्दलची याचिका दाखल केली आहे। अहिर सुवर्णकार समाज संस्था यांनी ही याचिका दाखल केली आहे। हायकोर्टानं दोन्ही याचिका स्वीकारल्यात। 22 सप्टेंबरला याबद्दलची सुनावणी जी आहे ती केली जाऊ शकते। आता पाहूयात इतरही बातम्या। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले। ॲनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स त्याचबरोबर एक्सटेंडेड रियालिटी धोरण जाहीर करण्यात आलं। अकोल्यातील निळकंठ सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य तसंच मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतिगृह विद्यार्थी निर्वाह भत्ता दुप्पट करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं म्हणत प्रणिती शिंदेंनी मोदींवर निशाणा साधला। देशात अघोषित आणीबाणी, मतांची चोरी, विरोधकांचा आवाज दाबणं असे प्रकार सुरू असल्याचं प्रणिती शिंदेंनी म्हटलं। भाजपचं देशभक्तीचं ढोंग उघडं पडलंय। हट्टापायी पाकिस्तानबरोबर सामना खेळावा लागला आणि यामुळे देशाच्या प्रतिमेचा चुराडा झाला। कणखर भूमिका दाखवायला हवी होती। एक सामना खेळलो नसतो, आशिया कपमध्ये सहभागी झालो नसतो तर काय झालं असतं असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। पाकिस्तान विरोधात भूमिका घ्यायची आणि प्रमुख नेत्यांनीच पाकिस्तानमध्ये जाऊन केक खाऊन यायचे। ही परराष्ट्र नीती देशाला तारक आहे असं मला वाटत नाही। ही नीती घातक आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले।
पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाहीत, परंतु पंतप्रधान मोदी शिवसेना संपवायला निघालेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली. लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचं समोर आलंय. कर्जाचा आकडा 9,32,442 कोटींवर पोहोचल्याचा अंदाज वित्त विभागाने केला. मराठवाड्यातील 1,24,000 लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यात. खोटी कागदपत्र भरून लाभ घेतल्याचं उघड झालंय. अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा करण्यात आला.